मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात. अंतरवाली सराटीत भर उन्हात आमरण उपोषण. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात. अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाची हाक. तर मराठा बांधव सुद्धा अंतरवालीमध्ये दाखल. मुंबईमध्ये सीएनजी आणि पीएनजीचे दरामध्ये वाढ. सीएनजीचे दर 2 रुपयांनी तर पीएनजीचे दर 50 पैशांनी महागले. तर मुंबईमध्ये सीएनजीचा दर प्रति किलो 86 रुपयांवर. होर्मुझची सामुद्रधुनी लवकरच खुली होणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज मोठी घोषणा करण्याची शक्यता. भारतासह आशियाई देशांना दिलासा मिळणार. रायगड विधान परिषदेच्या जागेबाबत सुनील तटकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. भरत गोगावलेंनी मदत करावी. तटकरेंची शिंदेंना विनंती. गोगावलेंशी बोलून निर्णय घेऊ. शिंदेंचं तटकरेंना आश्वासन. पुण्यातल्या विषारी दारू मृत्यू प्रकरणी पोलिसांना भोवलं. पिंपरीतील 7 तर पुण्यातले 3 पोलीस कर्मचारी निलंबित. पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई. पुण्यातील विषारी दारू प्रकरणामध्ये नवी माहिती समोर. कॅनमागे 800 रुपयांच्या फायद्यासाठी दारूमध्ये मिसळलं घातक मिथेनॉल. वेबसाईटवरून ऑनलाईन 215 रुपये लिटरची मिथेनॉलची खरेदी केल्याचा संशय. राधेश्याम प्रजापतीनं दारूमध्ये मिसळलं होतं मिथेनॉल. गोसे बॅकवॉटर परिसरातील हातभट्ट्यांवरती पोलिसांची कारवाई. अवैध दारू अड्ड्यांवरती भंडारा पोलिसांची कारवाई. 1,70,000चा सडवा नष्ट. एनआयएकडून महाराष्ट्रासह 4 राज्यातील 12 ठिकाणी छापेमारी. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातून एनआयएनं एकाला ताब्यात घेतल्याची माहिती. शस्त्र, दारुगोळा आणि आयईडी तस्करी प्रकरणात ईडीचं सर्च ऑपरेशन. करमाळ्यातील भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवं वळण. फसवणूक, जादूटोणा प्रकरणामध्ये अविनाश कोतोलीकरला अटक. कोतोलीकर मंत्रालयामध्ये आमदारांकडे करायचा कामाचा पुरवठा. एनआयएकडून महाराष्ट्रासह 4 राज्यातील 12 ठिकाणी छापेमारी. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातून एनआयएनं एकाला ताब्यात घेतलं. शस्त्र, दारुगोळा आणि आयईडी तस्करी प्रकरणात ईडीचं सर्च ऑपरेशन. मालेगावात गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा. विज्ञान प्रदर्शनाच्या बहाण्यानं विद्यार्थिनीचे काढले आक्षेपार्ह फोटो. विद्यार्थिनीला ब्लॅकमेल. शिक्षकावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. शुभमन गिलच्या दमदार खेळीमुळे गुजरातनं 214चं डोंगरा एवढं लक्ष केलं लिलाया पार. 7 विकेट्सनं राजस्थानचा पराभव करत गाठली अंतिम फेरी. राजस्थानच्या पराभवानंतर छोट्या वैभवला अश्रुअनावर. एकटाच डग आउटमध्ये बसून घाय मोकळून रडला वैभव. रविवारी अंतिम सामना. गुजरात विरुद्ध बंगळुरूमध्ये होणार लढत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार अंतिम सामना.